मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच C24 तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स, खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. 10वी 12वी आणि क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करत साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना यशासाठी कष्ट, शिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व पटवून देत त्यांचा सन्मान करण्यात आला. 10वी 12वी तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक शिवाजीराव कपाळे यांनी केलाय. तर यावेळी बोलताना शिवाजीराव कपाळे म्हणालेत की विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी कष्ट, जिद्द आणि चिकाटी या त्रिसूत्रीचा अवलंब करणं आवश्यक आहे. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि मेहनतीमुळे कोणतेही ध्येय साध्य करता येतं असं त्यांनी म्हटलंय. कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मंत्रालयामधील माजी अधिकारी दत्ता कडू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गुणवत्ता, शिस्त आणि मेहनतीच्या बळावरती विद्यार्थी निश्चितपणे यशाच्या सर्वोच्च शिखरावरती पोहोचू शकतात असा विश्वास व्यक्त केला. तर यावेळी व्यासपीठावरती साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन सौ संगीता कपाळे, माजी नगराध्यक्षा ज्योतिताई त्रिभुवन तसेच संचालक अविनाश साबरे, योग प्रशिक्षक किशोर थोरात, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब शिरसाट सर तसेच योगेश आंबेडकर, अजित येवले, रामेश्वर तोडमल, व्हॉलीबॉलचे प्रशिक्षक राजेंद्र पुजारी, सुनील संचेती आणि अन्सार शेख, दत्तात्रय गोपाळे, मॅनेजर सचिन खडके आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये 10वी 12वी परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश मिळवलेल्या विद्यार्थी तसेच व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचं नेतृत्व करणाऱ्या कर्णधार सानिका कोबर्णे आणि शिवनेरी क्लबच्या खेळाडूंचा देखील सन्मानचिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आलाय. यावेळी सूत्रसंचालन पत्रकार रफिक शेख यांनी केलाय आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साई आदर्श मल्टीस्टेटच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. किरण कोबर्णे, मी शिवनेरी क्लबकडनं खेळते आणि आधी जिल्हा झाला, त्यानंतर आमची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली. ती स्पर्धा संभाजीनगर येथे झाली आणि तिथनं आमचे नॅशनलसाठी सिलेक्शन झाले. आमचे मार्गदर्शक श्री राजेंद्र पुजारी सर, त्यांचं आज आम्ही जिथं पण आहे त्यांच्यामुळे आहे आणि साई आदर्श पतसंस्था यांच्याकडनं आमचे सत्कार करण्यात आले, त्याच्यासाठी हार्दिक धन्यवाद. गीताजी तेवले बोलतो आहे. इथे साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेने आम्हा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे. तर त्यामुळे शिवाजी अप्पा कपाळे यांना मी धन्यवाद देतो. माझं नाव ऋषिकेश मनोहर पिलोरे. मी इथे साई आदर्श मल्टीस्टेट या इथे आलेलो आहे आणि आमचे सत्कार झालेले आहे श्री आप्पासाहेब कपाळे साहेब
यांनी आम्हाला सन्माननीय केलेलं आहे आणि आमचे मार्गदर्शन करणारे सर तसेच पुजारी सर आहेत. आम्हाला चांगले मार्गदर्शन देणारे आमचे सर पुजारी सर. कुमार देसरडा. मला 10वीमध्ये 96.80% मिळाले. आज आम्हाला साई आदर्श मल्टीस्टेट यांनी आमचे सर्व 10वी व 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता. या सत्कार आयोजन केल्याबद्दल सर्व व्यवस्थापकांचे मी आभार मानते. असेच त्यांनी आम्हाला चांगली दिशा दाखवली. साई आदर्श परिवाराच्या वतीनं 10वी व 12वीमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व विद्यार्थिनींचा सन्मान आज आपण या ठिकाणी आयोजित केला होता. त्याचप्रमाणे व्हॉलीबॉल संघात ज्यांची निवड झाली त्याही विद्यार्थिनींचा सन्मान आज आपल्या साई आदर्श परिवाराच्या वतीनं करण्यात आला. दरवर्षी सातत्यानं आपण खेळाडूंना असेल किंवा शाळेत प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थिनींचा असेल कायम सन्मान आपण त्या ठिकाणी करीत असतो. त्यांच्यावर शाबासकीची थाप आपल्या साई आदर्श परिवाराच्या वतीनं कायम राहावी या हेतूनं आणि ते विद्यार्थ्यांना आपल्या मिळालेल्या यशासाठी आपल्या पाठीवर कोणीतरी शाबासकीची थाप त्या ठिकाणी देतं आहे ही त्यांना जाणीव त्या ठिकाणी व्हावी आणि त्यांनी आपलं पुरं करिअर त्या ठिकाणी घडवावं अशी त्या ठिकाणी आमची भावना कायम त्या ठिकाणी आहे. आणि साई आदर्श परिवार या विद्यार्थ्यांबरोबर कायम त्या ठिकाणी राहत असते. सर्व विद्यार्थ्यांचं मी साई आदर्श परिवाराच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. साई आदर्श फक्त पैसे देणे व घेणे इतक्यावरच न थांबता सामाजिक कामात कायम साई आदर्श परिवार त्या ठिकाणी आघाडीवर आहे. अनेक काम साई आदर्शच्या माध्यमातून सामाजिक कामं धार्मिक असतील, शैक्षणिक असेल, खेळाडूंना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना असेल सहकार्याची भूमिका आपण कायम त्या ठिकाणी साई आदर्श परिवाराने ठेवलेली आहे. इथून पुढे काळात आम्ही ठेवीत राहू. साई आदर्श परिवारावर आपण सर्वांनी जो विश्वास त्या ठिकाणी दाखवलेला आहे एवढं मोठं काम आम्ही त्या माध्यमातून उभं करू शकलो त्याबद्दल सर्वांचेही साई आदर्श परिवाराच्या वतीनं खूप खूप आभार मानतो, धन्यवाद देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सर. महेश दाने, C24 तास, राहुरी फॅक्टरी.